लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. अहिल्यानगरच्या साबिडे परिसरामध्ये असणाऱ्या विद्यादानाचा यशस्वी सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या श्री समर्थ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं दासनवमी, रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्तानं आरोग्यदृष्ट्या संपन्न आणि समृद्ध विद्यार्थी घडवण्यासाठी सावेडेतील नवीन समर्थ प्रशालेच्या सुमारे 25,000 स्क्वेअर फूट मैदानावर 1,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 100 शिक्षकांच्या मदतीनं 11,000 सूर्यनमस्कार आणि 11,000 मनाचे श्लोक सादर केले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते श्री समर्थ प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन आणि आकाशात भगवे फुगे सोडून झाली. तर ईशस्तवन सादर करून विद्यार्थिनींनी सर्वांचीच मनं जिंकली. या अनोख्या सूर्यनमस्कार गीतानं सर्वांना प्रेरित केलं. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कारही पार पडला. कार्यक्रमस्थळी सूर्यनमस्कार आणि मनाचे श्लोक विषयक वाचनीय माहितीपूर्ण फलक उभारले होते. फुलांच्या गालिचांनी सर्वांचं लक्ष वेधलं. कला शिक्षिका स्वाती घुले यांनी तयार केलेल्या अनोख्या कार्यक्रम पत्रिकेचं मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन झालं. शालेय जीवनामध्ये सूर्यनमस्कार मूलभूत गरजांसारखे आहेत. देशातील जवळजवळ सर्वच अभ्यासक्रमांमध्ये सूर्यनमस्कार, योगासने, मनाचे श्लोक हे सक्तीचे करण्याची वेळ आता आली आहे. त्या दृष्टीनं श्री समर्थ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेला हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी आणि आनंद देणारा आहे, असं प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलंय. दासनवमी निमित्त समर्थ विद्याप्रसारक मंडळाने जी सूर्यनमस्कार घेतले आहेत त्याच्यात 11,000 सूर्यनमस्कार झाले. 1,000 आमचे विद्यार्थी होते. त्यांनी 11,000 सूर्यनमस्कार आणि 11,000 मनाचे श्लोक म्हटले. याच्यामुळे एक वेगळी ऊर्जा या भागात आणि या ठिकाणी निर्माण झाली. आमचे जे नवीन बांधकाम चाललं आहे त्या दृष्टीने एक नवीन ऊर्जा सगळ्यांना मिळाली आहे. हे नक्कीच आमच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. या दासनवमी समितीचा प्रमुख म्हणून मी या सगळ्या लोकांचे धन्यवाद मानतो ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली. शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सुपरवायझर तसंच पत्रकार बंधू यांनी यावेळेस आम्हाला खूप मदत केली. वेगवेगळ्या रूपाने त्यांनी या कार्यक्रमाची प्रसिद्धी दिली. आता 22 तारखेला परमपूजनीय मुकुंद काकाजी देवळेकर यांचं सुश्राव्य प्रवचन हे प्रोफेसर कॉलनीतल्या आमच्या शाळेत होणार आहे. त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा होता की मुलांमध्ये एक शक्ती, आज बलोपासना संपलेली आहे तर बलोपासना निर्मित व्हावी आणि त्याच्या जसं विज्ञान आहे तसं अध्यात्म पण आहे. म्हणून पहिल्यांदा सूर्यनमस्कार घेतले आणि त्याच्याबरोबर मनाचे श्लोक घेतले. ह्या दोन्ही गोष्टी आम्ही या कार्यक्रमाच्या दृष्टीने घेतल्या. ह्याच्याने सशक्त भारत तयार व्हावा आणि विविध वक्त्यांनी आत्ता सांगितले, पोपटराव पवार असतील, मंदारभाऊ रामदास हे असतील, यांनी सगळ्यांनी जे या सगळ्या ह्याच्यातनं गायडन्स केला की मार्गदर्शन त्यांचं जे होतं की या सगळ्यासाठी अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घातली गेली पाहिजे, ती आज आम्ही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनाच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणं हे आहे ते कुठेतरी थोडं या धावपळीच्या युगामध्ये दुर्लक्षित होत आहे आणि म्हणून मनाचं स्वास्थ्य सुद्धा सांभाळणं गरजेचं आहे. आज इथे 2 घटना घडत आहेत. एक, सूर्यनमस्काराचा संदेश आपण स्वतःमध्ये आणि इतरांमध्येही रुजवतो आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनाच्या श्लोकाच्या पठणामधून मनाच्या स्वास्थ्याची सुद्धा गरज कशी आहे आणि त्यासाठी मनोबोध म्हणजे एक प्रकारे सेल्फ काउन्सिलिंग आहे. स्वतःला नियंत्रित करणं, स्वतःला घडवणं, स्वयंसूचना देत आपल्यातील दोष बाजूला करीत
अधिक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या विकसित होणं, सूर्यनमस्कार आणि मनोबोध ही द्विसूत्री जर आपण आपल्या जीवनामध्ये सर्वांनी सांभाळली तर आपलं जीवन निश्चितपणे भौतिक दृष्टीनंही विकसित होईल, समृद्ध होईल आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं सुद्धा निश्चितपणे आपण यशस्वी होऊ असा हा उपक्रम आहे. मी या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो. प्रतिवर्षी असा उपक्रम व्हावा आणि अशा उपक्रमासाठी समाजाने सुद्धा प्रशालेला, शाळेला मोठं सहकार्य करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी निसर्गाबरोबर कसं आपण चाललं पाहिजे की जेणेकरून मानवी अस्तित्वाची सायकल अव्याहतपणे आनंददायी राहील आणि त्यावेळेस मनाच्या आणि शरीराच्या आरोग्याच्या फारशा समस्या नव्हत्या. त्या काळी या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या, कारण आपण सर्वजण मध्यंतरीच्या काळात आक्रमकांच्या आक्रमणानंतर फार अलीकडे ब्रिटिशांपर्यंत आपण पाहू, या सर्व गोष्टी एका बाजूला गेल्या आणि कोविड नंतर मात्र प्रकर्षाने आता सर्वांना जाणीव झाली की आता उत्तम आरोग्य असलं पाहिजे आणि निवळ शारीरिक संपदा नाही तर मनाचं आरोग्य सुद्धा आता खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. आणि करण्यासाठी आता योगाबरोबरच सूर्यनमस्कार, कारण शाळेत असताना किशोर बरोबर आहे ना, अगोदर व्यायाम केला जायचा जोर आणि बैठकाच्या रूपाने, आता सूर्यनमस्कार आपण करतो बघ, म्हणजे तंदुरुस्त आपलं शरीर असलं पाहिजे. आणि आता खेळाचं मैदान असो किंवा अभ्यासाचा आपला क्लासरूम असो, या ठिकाणी आपल्याला जर चांगलं मेरिट पाहिजे असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपलं डाएट महत्त्वाचं आहे, आपलं रोजचं खानपान महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप सुंदर काम केलं पाहिजे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धर्मशास्त्र अभ्यासक मंदारबुवा रामदासी, उद्योजक राजाभाऊ अमरापूरकर, नगरसेवक तायगा शिंदे, मंडळाचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, मंडळाचे व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर, संजय कुलकर्णी, ॲडव्होकेट किशोर देशपांडे, सुनील जोशी, स्वप्नील कुलकर्णी, ॲडव्होकेट वेद देशपांडे, संध्या कुलकर्णी, मुख्याध्यापिका वसुधा जोशी, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापक अजय महाजन, पर्यवेक्षक सुनील कानडे यांची उपस्थिती होती. सूर्यनमस्कार उपक्रमाचं संचालन पोपट लोंढे आणि संकेत शिंदे यांनी केलं, तर प्रास्ताविक संध्या कुलकर्णी यांनी करून सर्वांचे आभार सुनील जोशी यांनी मानले आणि सूत्रसंचालन डॉक्टर अमोल बागुल यांनी केलं. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.